नमस्कार. यूट्यूबवरील साऱ्या फॅमिली मेंबर्सचे माझ्या आईचे किचन या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण पनीर मेथी पराठा बनवत आहोत. गव्हाची कणिक 2 कप मी घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घालून पाण्यासोबत ती चांगली मी मळून घेत आहे. कणिक मळून झाल्यानंतर एक 20 ते 25 मिनिटासाठी ह्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे. झाकून स्वच्छ पांढऱ्या रुमालात झाकून रेस्ट करता ठेवायचे आहे. मेथीची भाजी आपण नीट करून तिला बारीक बारीक चॉप करून घेतलेला आहे. तिचा वापर आपण या पराठ्यात करायचा आहे. एका तव्यावर मी तेल घालत आहे. आता रेस्ट नंतर कणकेचे मी छोटे छोटे असे एवढे छोट्या चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. मेथीची भाजी, हा ठेचलेला लसूण आहे. हा गरम मसाला आहे अर्धा चमचा. तीळ पांढरे 2 चमचे. अतिशय उत्तम असा पराठा तयार होतो. हे लाल तिखट आहे अर्धा टेबलस्पून. आता अनेक चपातीचं वरची पारी मी लावून अशी घ्यायची आणि सगळी व्यवस्थित ही प्रेस करून सगळा मसाला झाकून जाईल असं ह्याला व्यवस्थित चारी बाजूला प्रेस करून घ्यायचं. आणि ह्या प्लॅस्टिकचा दुसरा भाग ह्याच्यावर झाकून व्यवस्थित लाटून घ्यायचे. या प्लॅस्टिकमुळं हे चिटकत नाही आणि पटापट आपले पराठे लाटून होतात. तुम्हाला जर आकार व्यवस्थित गोलच पाहिजे असेल तर एखादी मोठी प्लेट घेऊन त्याचा आकार तुम्ही कट करून घेऊ शकता. लाटलेला पराठा आपण लाटण्यावरती गोल गुंडळून घ्यायचा आहे. तव्यावरती तेल टाकून त्यावरती हा पराठा अलगद पसरून घ्यायचा आहे. वरून खालून तेल घालून पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. पराठा कच्चा राहिला तर पोट बिघडण्याची शक्यता असते, कारण आपण कच्च्या भाज्या सगळं मटेरियल आतलं कच्चं आहे, त्याला वापरून पण घेतलेलं नाही. त्यामुळे पराठा चांगला भाजणं गरजेचं आहे. हे सगळं छान तयार होते, पण सगळं व्यवस्थित लक्षात घेऊन केलं तर असं व्यवस्थित ह्याला दाबून दाबून भाजायचं आहे. आता मी दुसरा पराठा तयार करत आहे. त्यावर पण मी पनीर, त्याच्यावर कापलेली बारीक मेथी आणि आपला सगळा मसाला, हा लसूण, गरम मसाला, तीळ पांढरे, लाल तिखट आणि आता वरची पारी. बस असे सगळे पराठे मी तयार करून घेत आहे आणि त्याला व्यवस्थित चारी बाजूला भाजून पण घेत आहे. अतिशय उत्तम असा हा एक पराठ्याचा प्रकार पोटभरीचा होऊ शकतो. तुम्ही हा पराठा भाजी, आमटी, सार, चहा, तूप, गूळ कशाबरोबर खाऊ शकता. बघा हे असं हे लाटण्यावर घ्यायचं असते हळूहळू, म्हणजे पराठा आपला फाटत नाही. मी हातावर पण घेऊन टाकते, तसं काय नाही, पण नवीन माणसासाठी हे असं व्यवस्थित होते. असे सगळे हे पनीर पराठे मी बनवून घेत आहे एका पाठोपाठ एक. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. गेला लसूण, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, गरम आणि लाईक करा. हे जे पनीर पराठे आपण बनवत आहे हे खरोखरच अतिशय उत्तम असं हे वरतून अनेक पारी व्यवस्थित तयार होऊन घ्यायचं आहे. चारी बाजू छानपैकी हाताच्या भाज्या पण ह्यामुळे पोटात जातात. वरतून तुम्ही भाजी, आमटी, चटणी, चहासोबत सुद्धा खाऊ शकता. बघा हे असं चारी बाजू असे दोन मिटवून घ्यायचं आहे. वरची पारी आता व्यवस्थित अशी ही अतिशय सुरेख असा हा पराठा तयार होतो. प्रेस करून घ्यायची आणि वरून आणि प्लॅस्टिकचा पेपर आपण टाकून ह्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं. तुम्हाला जर हे गोल आकाराचेच पाहिजे असतील तर एक मोठी ताट किंवा प्लेट घेऊन त्याचा आकार तुमच्यावर छापा. उरलेली कणिक साईडची जी असते ती काढून टाका. अतिशय अप्रतिम आणि अतिशय सुंदर चवीला
असे हे पराठे तयार झालेले आहेत. तुम्ही एक वेळा नक्की करून पहा. शेकताना ह्याला आपण भाजताना व्यवस्थित भाजायला पाहिजे चारी बाजू आलटून पालटून, कारण कच्च्या भाज्या सगळं आपण कच्चं वापरले तर ते आतून सगळं व्यवस्थित भाजून निघायला पाहिजे. कमी तेलावर फार सुंदर पौष्टिक नाश्ता तयार होते. थंडीच्या दिवसात चहासोबत सुद्धा हे अप्रतिम अशी डिश तयार होते. बरं एकदा करून पहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. असे सगळे पराठे मी करून घेते एका पाठोपाठ एक. व्यवस्थित आलटून पालटून भाजायचं आहे. बघा किती पातळ आहे आपला पराठा. ते पेपरसारखा तयार झाला आहे. मस्त कुरकुरीत, आतून सॉफ्ट, अतिशय उत्तम. वरतून तूप पण आपण घेऊ शकतो. तूप, गूळ. बघा हे किती मऊसूत झाले, पाहू शकता तुम्ही. अतिशय सुंदर असा हा पराठा तयार झालेला आहे आपला. एक वेळा नक्की करून पहा.